संपूर्ण राज्यामध्ये शाळा ही सुरू झालेली आहे। शाळेचा पहिला दिवस म्हणून प्रशासन असेल, सरकार असेल यांनी विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मोठे जय्यत स्वागत देखील केलेलं आहे। मात्र एकीकडे सरकार असेल, प्रशासन असेल हे शिक्षणासाठी कोट्यवधी रुपये खर्च केल्याचा दावा करत आहे। तर याच पार्श्वभूमीवर लोकशाहीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेची शाळा असेल, महापालिकेची शाळा असेल याची रिॲलिटी जर चेक केली तर परिस्थिती मात्र वेगळीच समोर आलेली आहे। आपण आहोत जळगाव जिल्ह्यातील ममुराबाद या गावामध्ये आणि ममुराबाद गावामध्ये जिल्हा परिषदेची मराठी शाळा ही भरल्या जाते आहेत। पहिली ते 7वीचे वर्ग या ठिकाणी भरल्या जातात। 250हून अधिक पटसंख्या आहे। मात्र आपण पाहू शकतो की माझ्या या मागच्या साईडला जिल्हा परिषदेची ही शाळा असून या ठिकाणी पहिली ते 7वीचे वर्ग भरतात। या वर्गामध्ये जर बघितलं तर 7वीच्या विद्यार्थ्यांना जमिनीवर बसून शिक्षण घ्यावं लागत आहे। कुठल्याही प्रकारचे बाकडे किंवा बेंचेस या ठिकाणी नाहीत। जे बेंचेस आहेत ते नादुरुस्त असल्याने विद्यार्थ्यांना खाली बसून शिक्षण घ्यावं लागत आहे। तसंच जर बघितलं तर वर्गाचे जे छत आहे, जे पत्रे आहेत ते पत्रे देखील या ठिकाणी तुटलेली आहेत आणि अशा तुटलेल्या अवस्थेतच विद्यार्थ्यांना या ठिकाणी बसावं लागत आहे। शाळेच्या समोरील जो वटा आहे तो वटा देखील आपण वट्याची जर परिस्थिती पाहिली तो नादुरुस्त अवस्थेत असल्यामुळे या ठिकाणी ज्या आसाऱ्या आहेत त्या देखील बाहेर निघालेल्या आहेत। तुटलेले वटे या ठिकाणी आपण पाहतो आहोत। त्याच पद्धतीने या ठिकाणी जवळपास खूप मोठं शाळेचं हे मैदान, या मैदानाचा जर विचार केला तर पावसामुळे या मैदानावरती मोठ्या प्रमाणात चिखल हा साचलेला आहे आणि या चिखलामधूनच विद्यार्थ्यांना वर्गात जावं लागत आहे, शिक्षण घ्यावं लागत आहे। मैदानावरती मोठ्या प्रमाणात रेती असेल, विटा असतील हे देखील पडलेले आहेत। अंगणवाडीचे वर्ग या ठिकाणी भरल्या जातात। जिल्हा परिषदेच्या जुनी शाळा जी होती त्या शाळेची अवस्था जर आपण समोर बघितली तर अत्यंत भग्न अवस्थेत ती शाळा आहे। कुठल्याही प्रकारची ती वास्तू जी आहे ती प्रशासनाच्या वतीने तोडण्यात आलेली नाही। अजीर्ण झालेली ही वास्तू आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना या वास्तूचा देखील धोका मोठ्या प्रमाणात आहे। त्याच पद्धतीने वर्गाच्या ज्या खिडक्या आहेत त्या खिडक्यांना कुठल्याही प्रकारचं पावसापासून संरक्षण होईल अशी व्यवस्था नाही, त्याला दार नाही, त्यामुळे ओपन असलेल्या खिडक्या जर पाऊस आला तर वर्गातच पाणी शिरतं। अशा पद्धतीने या शाळेची या ठिकाणी अवस्था दिसत आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं म्हणजे शाळेचं मैदान खूप मोठं असल्याने या मैदानाला जरी संरक्षण भिंत असली तरी या भिंतीला संरक्षण भिंतीला जे लावलेलं गेट आहे ते गेट पण देखील नादुरुस्त असल्याने रात्री या ठिकाणी मद्यपेय करणारे जी काही नागरिक आहेत ते नागरिक या शाळेच्या मैदानात येऊन या ठिकाणी मद्यपेय करतात आणि या मैदानामध्ये, शाळेच्या मैदानामध्ये काही ठिकाणी दारूच्या बाटल्या देखील आढळलेल्या आहेत। रोज सकाळी आल्यानंतर विद्यार्थ्यांना ह्या दारूच्या बाटल्या फेकाव्या लागतात, उचलाव्या लागतात। शिक्षकांना शाळेची पटांगण हे साफ करावं लागतं। अशी परिस्थिती या शाळेची या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे। आता या सर्व गोष्टींवर प्रशासन असेल, शासन असेल, सरकार असेल काय कारवाई करतं हे पाहणं आता गरजेचं ठरणार आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।